मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण 11 अध्याय शिवलीलामृतामधले ऐकून चुकलो आहोत। तर सर्वांच्या तुमच्या खूप काही कमेंट्स आल्या, अशाच कमेंट्स करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत विदुर ब्राह्मणाची कथा। खूप छान कथा आहे, शेवटपर्यंत ऐका, तुम्हाला ऐकायला भी छान वाटेल। कथा खूप छान छान आहे त्या शिवलीलामृताच्या। साक्षात शिव आहे, प्रत्येक कथामध्ये साक्षात शिव येऊन काही ना काही आपल्याला ज्ञान देऊन जात आहेत। तर अशा या विदुर ब्राह्मणाची कथा खूपच छान आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत ऐका। कोणी चॅनलला नवीन आलं असेल, लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। विदुर ब्राह्मणाची कथा, अध्याय 12वा। जे शिव नामस्मरण कोणी करावे, तसेच कीर्तन शिवकीर्तन कोणी करावे, याबाबत कसल्याही भेदाभेद मनात नाही। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, गृहस्थाश्रमी, वानप्रस्थामी, स्त्री, मुले, तरुण, वृद्ध सर्वांनी शिवकीर्तन करावे। ज्याला शिवस्मरण आवडत नाही तो शूद्राहून शूद्र अतिशूद्र समजावा। त्याने आपल्या अंगावर अलंकार घातले तर प्रेत शृंगारले आहे असे समजावे। पशु ज्याप्रमाणे गवत खाऊन जगतात तसा हा सुद्धा अन्न खाऊन पशुसारखा जगत आहे असे समजावे। म्हणजे असा माणूस शेपूट नसलेला पशु होय। त्याचे डोळे, कान, हात, पाय सारे केवळ शोभेच्या वस्तूप्रमाणे निरुपयोगी आहेत असे मानावे। त्याला जन्म देऊन त्याची आई अगदी निपुत्रिक राहिली आहे असे समजावे। मातेने दिलेल्या जन्माचे सार्थक करायचे असेल तर शिवभजनी मन रमावे। शिवभजन केल्याने सर्व संकटातून सुटका होते। शिवाला 1 तांब्या पाणी अर्पण केले म्हणजे आपल्या सारे आधी व्याधी दूर होऊन आपल्यावर शिवशंभू प्रसन्न होतात। ज्या वेळेस आपण शिवलिंगाला पाणी घालतो त्यावेळेस 33 कोटी देवी देवता त्या शिवलिंगावर अवतरलेले राहतात। म्हणून शिव आपली सर्वात लवकर आपली इच्छा पूर्ण करायला मदत करतो। जो कोणी शिवलिंगाला तांदूळ वाहतो त्याला लक्ष्मीची प्राप्ती होते। जो कोणी शिवलिंगाला जवस वाहतो त्याला सौभाग्याची प्राप्ती होते। जो कोणी शिवलिंगाला बिल्वपत्र वाहते त्याचे सर्व संकटाचे नाश होऊन त्याच्या मनातल्या सर्व इच्छा त्याच्या पूर्ण व्हायला मदत होते। तर असे या शिवलिंगाला जे काही वस्तू आपण अर्पण करतो तर शिव आपल्या सर्वात लवकर इच्छा पूर्ण करतात। आणि त्याशिवाय आपली श्रद्धा आणि विश्वास शिवाप्रती किती आहे तशी तुमची इच्छा लवकर व्हायला मदत होते। म्हणून शिवाप्रती दृढ विश्वास ठेवून काहीही कार्य करायला हवे। शिवभक्तांना अग्नी, पाणी यापासून भय नसते। जो शिवाचे भजन करीत नाही तो समुद्रात जाऊन बुडो, अग्नीत पडून जळो किंवा त्याला जहाल असा विषारी नाग चावो। शिवभजनाबद्दल नेहमी आसक्ती ठेवावी। ज्याप्रमाणे मुंगळा अर्धा तुटलेल्या गुळापासून मुळीच दूर होत नाही, बरेच दिवस बेपत्ता असलेल्या आपल्या एकुलता एक पुत्राबद्दल शुभदायी बातमी ऐकायला त्याचे आई वडील तसेच अत्यंत आतुरतेने व शीघ्रतेने धाव घेतात, तशी धाव घेऊन हातातली सर्व कामे बाजूला सोडून पटकन शिवभजन ऐकायला जावे। दूरदेशी गेलेल्या आपल्या पतीचे पत्र खूप दिवसांनी आलेले पाहून जे वाचायला पत्नी जशी आपल्या मनात अत्यंत आतुर होईल, अत्यंत दारिद्र्य माणसाला धनाचा हंडा समोर दिसतात तो जसा धावून जाईल, जन्मांध असलेल्या माणसाला डोळे आले जसा आनंद होईल, तहानेने मरणमुख झालेला अचानक अगदी थंडगार पाणी मिळाल्यानंतर जसा आनंद होईल तसा आनंद मिळवण्यासाठी हातातली सारी कामे दूर सारून चिंता आणि झोप यांना बाजूला करून शिवभजन जेथे चालू असेल तेथे ऐकायला जावे। वक्ता स्वतः पंडित अतिशय चतुर असावा, गुरु आणि त्याला नम्रपणे नमस्कार करावा। जो वक्ता तुम्हाला कथा ऐकवतो त्याचे नाना प्रकारे टिंगल कधी करू नये। कामधेनूच्या आचरणातून ज्याप्रमाणे अमृताच्या धारा वाहतात त्याप्रमाणे वक्ता शिवचरित्राचे आपल्या मधुर वाणीने रसाळ वर्णन करीत असतात, म्हणून त्यांचा नेहमी आदर करावा। आपल्या कानाद्वारे ते अमृत प्राशन करावे। वक्त्यावरती ऐकणाऱ्याचा पूर्ण विश्वास असावा। वक्त्याशिवाय अन्य कोणाशी उगाच वादविवाद करू नये। वक्त्याला नाना प्रश्नही कधी विचारू नये। मनात काही शंका असेल तर वक्त्याला विचाराव्यात आणि आपले निरसन करून घ्यावे। वक्ता सांगेल ते शांत चित्ताने ऐकावे। वक्त्याला नाना प्रश्न किंवा नाना शंका विचारणारे छळणारे पिशाच योनीमध्ये जातात। गर्वाने धुंद होऊन कधीही वक्त्याला काही बोलू नये। कथा अर्धवट टाकून निघून जाऊ नये। तसे करणारा जीवनात अल्पायुष्य होतं, त्याच्या मागे खूप संकटे एकाहून एक चालू असतात। सभेत शिरल्यावर वक्त्याखेरीज उगाच दुसऱ्याला नमस्कार करू नये। वक्त्याला आदराने नमस्कार करावा। पापी, लबाड, धूर्त असा मूर्ख श्रोता असू नये, तो तसा नाही याची खात्री पटवून घ्यावी। दूध हे जरी उत्तम आणि पूर्ण असले तरी नवज्वरात ते घेणे म्हणजे विष घेतल्यासारखे अत्यंत वाईट आहे। ज्याप्रमाणे कथा अमृत श्रवण करून मग नास्तिकतेने त्यावर टीका करणे हे अतिशय वाईट
वाईट आहे. त्यांचे ऐकण्याचे सर्व श्रम फुकट गेले. कथा ऐकताना आपण कधीही दुसऱ्यांबरोबर कुणाबरोबर गप्पा मारू नयेत. संपूर्णपणे एकाग्र चित्ताने संपूर्ण कथा ऐकावी. म्हणजे शिव आपल्या बरोबर राहतो आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करून जातो. तरच कथा ऐकल्याचे फळ ऐकणारच मिळते. वस्त्र अलंकार दक्षिणा देऊन पुराणिकांना संतुष्ट करावे आणि त्याला जर आपण धन दिले तर आपल्याला सुद्धा नंतर आपण धन मिळते. म्हणून वक्त्याला काहीतरी आपली दक्षिणा म्हणून द्यावी. पुराणिकांना आपण जर रत्नांचे दान केले तर प्रतिष्ठा वाढते. पुराणिकांना जो तुम्हाला पुराण कथा वाचून दाखवतो षोडोपचारे मनोभावे पूजा जर त्या वक्त्याची केली तर शंकर लवकर प्रसन्न होतो. ज्या पदार्थाचे दान करावे तो पदार्थ मोठ्या स्वरूपात आपल्याला परत मिळतो. कथा ऐकायला येताच आतापर्यंत सर्व झालेली पापे आपली नष्ट होऊ लागतात. जो ही कथा ऐकतो त्याची जेवढी पण पापे त्याच्या हातून झालेली असतील त्याची सर्व पापे नष्ट होऊन त्याला पुण्यफळाचा वाटा होतो. इतके दिवस असलेले दारिद्र्य जे असेल ते संपूर्ण नष्ट होते. शेवटी श्रोता शिवपदात जातो. आपल्या मस्तकावर टोपी फेटा पगडी वगैरे शिरसाण घालून कीर्तन ऐकायला कधी बसू नये. डोक्यावरील फेटा काढून ठेवणे. शक्य नसेल तर मुख्य पदर तरी काढून ठेवावा. तोंडात पानाचा विडा खाता खाता कीर्तन कधी ऐकू नये. तोंडात पानाचा विडा खाता खाता कीर्तन ऐकू नये. तसे केले तर व्यक्तीला मृत्यूनंतर यम फार चढतो. व्यास मुनींचे सांगितलेले कीर्तन ऐकताना अतिशय स्वस्थ बसावे. शिवलीलामृत ऐकताना आपले हृदय समाधानाने काटोकाट आनंदराशाने आणि आपल्या हृदयामध्ये हर साम सदाशिवाची मूर्ती घेऊन कथा ऐकायला हवे. कथेत अजिबात झोपू नये पेंगू नये. खरे तर एकांतात आपले द्रव्य मोजताना माणसाला कितीही जागरण झाले तरी त्याचे डोळे मिटत नाही. पण ज्याला कथा ऐकताना मात्र झोप येते. जर झोप येऊ लागली तर उभे राहावे. झोप येणार नाही असे उपाय करावे आणि पूर्णपणे जागे राहून कथा मन लावून श्रवण करावी. पुराणिकाहून उंच आसनावर ऐकणारा स्वतः जो असतो तो कधी बसू नये. जे बसतात ते पुढील जन्मी कावडे होतात. जे आपले दोन्ही पाय पसरून बसतात कथेमध्ये त्यांना यम काठ्यांनी त्यांच्या पायावर खूप मारतो. जो मुद्दाम जेठा मारून बसतात त्यांना यमदूत निश्चित नरकात टाकतो. जो कथेत झोपतो तो पुढील जन्मी अजगराचा मिळतो. कथेत इतर इकडची तिकडची गोष्ट बोलतो कोणाची निंदा नासलती करतो त्याला बेडकाचा जन्म मिळतो. जो त्यावेळी आनंदाने टाळ्या वाजवत नाही त्या संसारात खूप दुःख भोगावे लागतात. जे ते शिवकीर्तनाची जाणून बुजून हेळसांडणी करतात ते मृत्यूनंतर कुत्र्याचा जन्म मिळतो. आणि कथा सांगणाऱ्याला आणि पुराणिकाला दुरतरू करतात त्यांना सरड्याचा जन्म मिळतो. म्हणून कथा सांगणाऱ्याला आणि कथा करणाऱ्याला कधीच नावं ठेवू नये. जे कथा लक्षपूर्वक ऐकत नाही त्याला घाणीत वावरणारा डुकराचा जन्म मिळतो. जे रागाने अगर द्वेषाने शिवचरित्र तोडून फाडून टाकतो त्याला लांडग्याचा जन्म मिळतो. पुराणिकांना आसन दिले तर देण्यावर शंकर लवकर प्रसन्न होतो. तो शिवाच्या अगदी जवळ जातो. पुराणिकांना या तुमचा वक्ता जो काही तुम्हाला कथा ऐकवत आहे त्याला जर अन्न आणि वस्त्र दिले तर शंकराला पदोपदी तुम्ही खूप पावले चढवली एवढे तुम्हाला पुण्य मिळते. कथा ऐकून भक्ती आणि वैराग्य मनात ठसते. फार फार वर्षापूर्वी दक्षिण देशात अमंगळ नावाचे एक गाव होते. गाव नावाप्रमाणे अतिशय घाणेरडे होते. तेथे राहणारे धर्माचे पालन करीत नसे. सर्व स्त्री पुरुष वाटेल तसे जार कर्म करण्यात पटाईत होते. नीती अजिबात शिल्लक राहिली नव्हती. वेदशास्त्र जप तप अस्तित्वात नव्हते. तर नव्हे तर लोकांना ऐकूनही माहिती नव्हती. खरं म्हटले तर वेद आणि शास्त्र हे खरे तर ब्राह्मणाचे दोन डोळे आहेत. यापैकी एक येत नसेल तर त्याला एकाक्ष म्हणायला हवे. मग नगरातील ब्राह्मणाला दोन पैकी दोन्ही येत नव्हते म्हणजे ते आंधळे होते. त्या नगरात चहाडखोर जार दारुडे वाटखोर दुराचारी मातापित्यांना छळणारे असे लोक फार मोठ्या संख्येने राहत असत. त्या गावात विदुर नावाचा एक ब्राह्मण राहत होता. आता आपण त्याची गोष्ट विदुर ब्राह्मणाची ऐकूया. तो नेहमी विषय वासनेत बुडालेला असे. तो सतत वेश्येच्या घरी पडलेला होता. त्याची बायको दिसण्यास खूप सुंदरी रूपवान होती पण तो त्याच्या बायकोजवळ जात नव्हता. ब्राह्मणाच्या बायकोचे नाव होते बहुला. ती ही वाईट चालीची होती. ती सुद्धा जार कर्म करीत असे. एकदा जाराबरोबर एकांत करीत असताना पतीने तिला पकडले. जार कसा बसा निष्ठून पळून गेला. बहुलेला विदुर ब्राह्मणाने खूप मारले. तिची निर्भत्सना केली. तेव्हा ती म्हणाली तू सुद्धा नेहमी वेश्याकडे पडलेला असतो. तू सुद्धा नेहमी वेश्येकडे जातो. मग मी तुला काही बोलते का? मग मी काय करावे? तू जे रोज करतो तेच मी करते असे ब्राह्मणीने त्या जार कर्मने जी बहुला होती ब्राह्मणाची बायकोने तिला उत्तर दिले आपल्या नवऱ्याला की तू पण रोज रोज वेश्येकडे जातो. मी तुला काही बोलतो का? तेच कार्य मी केले आहे तर तू मला कशाला मारत आहे? असे दोघांचे भांडण चालू होते. तिचे हे उत्तर ऐकून अधिक चिडून ब्राह्मणाने जाऊन तिला लाथांनी मार दिले. विदुर ब्राह्मण म्हणाला तू जार कर्म
कर्म करून जो पैसा मिळवला आहे ना तो सर्व माझ्याकडे दे. तिने काही केल्या त्याकडे पैसे दिले नाहीत, म्हणून विदर ब्राह्मणाने तिचे सर्व अलंकार काढून हिसकावून घेतले. घरातला सारा पैसा घेतला. रोज त्याच्या जिच्याकडे जायचा तो वेश्येला नेऊन दिला. अशा तऱ्हेने दोघीही सारखे रोजच्या रोज पापचरण करीत होते. पुढे कालांतराने ब्राह्मण मरण पावला. यमदूतांनी त्याला नेताना वर इतर गेल्यावर सुद्धा फार छळले. आयुष्यात पापे करणाऱ्यास यम लोकात जावे लागते. ते तेथे आपल्या पापकर्माची फळे त्यांना भोगावीच लागतात. म्हणून तेथे यमदूत अशा लोकांचा छळ करतात. मग त्याला त्यांनी भयानक अशा कुंभीपाकात टाकले. त्यानंतर विंध्याचल पर्वताच्या दऱ्याखोऱ्यातून पिशाच रूपाने ते भटकू लागले. नेहमी भयंकर भूक आणि तहानेने अतिशय व्याकुळ झालेल्या अशा शरीराला भयंकर जखमा झाल्या होत्या. कुष्ठरोगाने त्याचे शरीर सर्व सडले होते. कधी कधी वृक्षाला उलटे टांगून उगाच हाका मारत रानावनात इकडे तिकडे हिंडावे. काट्यांनी भरलेल्या रानात कसलीच फळे मिळू नयेत अशा तऱ्हेने आपल्या पापाचे भोग तो ब्राह्मण मेल्यानंतर भोगत होता. इकडे पतीच्या निधनानंतर बहुलेला एक मुलगा झाला, पण तो कुणापासून झाला आहे, कोण त्याचा बाप आहे हे तिला काही सांगता येत नसे. असेच दिवस गेले. एकदा शिवरात्रीला यात्रा करेचा मेळा गोकुर्णी क्षेत्राला चालला होता. बहुला आपल्या पुत्रासह यात्रेत सामील झाली होती. तेथे आलेल्या अनेक पुण्यवंत ऋषींचे दर्शन घेऊन सर्वजण पवित्र झाले. बहुलेनेही सर्वांबरोबर स्नान केले. गोकुर्णी महाबळेश्वरचे दर्शन घेतले. मग ती पवित्र मनाने पुराण कथा ऐकायला बसली. पुराणिक बुवा सांगत होते, जारिणीने स्त्रीला यमदूत मुळीच क्षमा करीत नाही. जी जार कर्म करते त्याला यमदूत मुळीच क्षमा करत नाही. लोखंडाची जाड सळी तापून लाल लाल करून तिच्या योनी मार्गामध्ये घालतात. बहुला हे निरूपण ऐकून अत्यंत बेचैन झाली आणि ओक्षी झाली, रडू लागली. पुराण संपल्यावर तिने पुराणिकांना नम्रपणे नमस्कार केला. आपली हकीकत कोणतंही आडदा पडदा न ठेवता तिने सर्व हकीकत सांगितले की मी काय काय जार कर्म करीत होती. पुराणिकांना म्हणाली, गुरुवर्य, माझ्या हातून असले फार पाप झाले आहे. आता मला यमदूत फार छळतील. मला त्यांच्यापासून कोण सोडवेल? स्वामी, भीतीने मी थरथर कापत आहे. आता मी काय करू? मी अत्यंत पापिनी आहे, चांडाळीनी आहे. मी जार कर्म केले आहे म्हणून मला भय वाटत आहे. आता कधीही यमदूत मला पकडून नेईल, नरकुंडात टाकतील, तापलेल्या भूमीवर चालायला लावतील, तीक्ष्ण शास्त्राने टोचतील, तप्त सुळ्यांवर चढवतील, मिरच्यांची धुरी मला देतील, कितीतरी प्रकारांनी माझा छळ करण्यात येईल, माझे हलाहल करण्यात येतील, महानरकात घालतील. तेथून मला कोण सोडवेल? त्यातून सुटण्याचा काही उपाय असेल तर कृपया मला सांगा. त्या दिवसापासून बहुलेने अन्न पाणी गोड लागेना. शेवटी त्या ब्राह्मणाला ती शरण गेली आणि त्याला म्हणाली, मी आपणाला शरण आले आहे, तेव्हा कृपा करून माझ्यावर दया करा. आणि मग त्या ब्राह्मणाने तिला पंचाक्षरी मंत्र सांगितला. देवालयात आपल्यासमोर बसवून शिवलीला अमृताचे कथन हा अध्याय ऐकवले. तिने अत्यंत मनोभावे अत्यंत आदराने ते सर्व कथा ऐकली. श्रवण भक्ती ही सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. वाचणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याची भक्ती जास्त असते, म्हणून वाचणाऱ्यापेक्षा जो श्रवण करतो त्याला जास्त महत्त्व दिले गेले आहे. म्हणून श्रवण भक्ती ही सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. श्रवण भक्ती केली म्हणजे बहुलीची पापे सत्सक्तीने लगेच पटापट नष्ट होऊ लागली. ती आता सदोसदी शिवनामाचा जप अगदी मनापासून करू लागली. त्यामुळे तिचे सर्व दोष एका पाठोपाठ याप्रमाणे नष्ट होऊन गेले. ती पवित्र झाली. ज्याप्रमाणे तब्याचा बुरसा घासून काढला की तो आरशासारखा स्वच्छ होतो, परिसाला सानिध्यात येऊन लोखंड लागले की त्याचे संपूर्णपणे सोने होते, वाळलेले लाकूड अग्नीत पडले की ते सुद्धा पूर्णपणे अग्निरूप होते, पवित्र अशा गंगेला छोटासा ओळ मिळाला की तो गंगारूप होऊन जातो, मग त्याचे पाणीही गंगाजळ बनते. त्याचप्रमाणे बहुला सुद्धा तिची सर्व पापे शिवकृपेने नायशी होऊन गेली, पूर्णपणे शुद्ध झाली होती. रोज रोज शिवकथा ऐकून त्याची सारे पापे नष्ट झाली होती. रोज नित्यनेमाने केलेल्या शिवकथा श्रवणाने बहुला आता निर्दोष झाली होती. जो कोणी नित्यनेमाने शिवकथा ऐकतो त्याची सर्वीच्या सर्वी 7 जन्माची पापे नष्ट होतात. ती स्वतःच आपल्या मुखाने रात्रंदिवस शिवकीर्तन गाऊ लागली. शिवलीला अमृताच्या श्रवणाने सर्व पावन होतात. जो कोणी ही कथा ऐकतो त्याचे सर्व शरीर आणि सर्व जे काही दुःख दारिद्र्य असेल ते दूर होऊन जाते. या जन्मी त्यांना पूर्णपणे भुक्ती लाभते. तीर्थाटन केल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होते. फक्त शिवकीर्तन श्रवण केले की हे सर्व मिळते. योग, याग, व्रत, साधन काही नव्हता, केवळ श्रवणाने नवविधी भक्ती केल्याने पुण्य मिळते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, 4 वर्णांचे ब्रह्मचर्य, गृहाश्रम, वानप्रस्थाव, संन्याश्रम, 4 वर्णांच्या आश्रमातील सर्व लोकांनी शिवकथा अमृत नित्यनेमाने मनोभावाने भक्ती ऐकून पावन व्हावे. बहुला सुद्धा आता फार बदलून गेली होती. आता तिला संतांचा सहवास आवडू लागला. आता ती आपल्या तोंडाने कोणाची निंदा न करता फक्त आपल्या गुरुची मनोभावे सेवा करीत असे. गोकुर्णी क्षेत्रात राहून तीर्थात नेहमी स्नान करीत असे. सर्व अंगाला भस्म पासून रुद्राक्षांच्या माळ्या गळ्यात घालीत असे.
त्यामुळे बहुला अत्यंत पवित्र झाली होती. शंकराने तिला शिवलोकात घेऊन येण्यासाठी दिव्य विमान पाठवले. त्यांचा उद्धार करून आपल्या पायाशी तिला कायमची जागा दिली. बहुलेसारखा एवढ्या पापिनीचा उद्धार भगवान शंकरांनी केला हे पाहून सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले होते. शंकराच्या पायापाशी बहुलेला शंकर पार्वतीची स्तुती केली. शंकराच्या पायापाशी गेल्यानंतर बहुलेने शंकर पार्वतीची खूप स्तुती केली. तेव्हा अंबा बहुलेला म्हणाली, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तेव्हा आता तू तुझ्यासाठी हवे ते वर माग, मी तुझी इच्छा अवश्य पुरी करीन. तेव्हा देवी, माझा पतीही पापी होता, त्याला आता कोणती गती प्राप्त झाली आहे हे मला ठाऊक नाही. माते, त्याला क्षमा करा, त्याच्यावर कृपा करा, त्याला पावन करून येथे आणा, असे बहुला पतीच्या आठवणीने अतिशय गैरवरून म्हणाली. बहुले, तू खरोखर धन्य आहेस. आपल्याबरोबरच आपल्या पापी पतीच्या उद्धाराची तुझी तळमळ पाहून मला आनंद झाला आहे. आता खरोखर तुझ्या पतीची भेट घडवावी असे मला वाटत आहे. असे म्हणून पार्वतीने, बहुल्या, तुझा पती आता पिशाच योनीमध्ये विंध्याचल पर्वतावर भटकत आहे. तू तुंबरेला आपल्याबरोबर घेऊन जा, पर्वतावर घेऊन जा, शिवपुराणाचे कथा ऐकव आणि शिवलीलामृताच्या कथा ऐकव, म्हणजे तो त्याचे पाप नष्ट होऊन तो पावन होईल, निर्दोष होईल. पार्वतीचे बोलणे ऐकताच बहुलेला फार आनंद झाला. तिने तुंबराला आपल्याबरोबर घेतले आणि विंध्याचल पर्वतावर आली. तेथे विदुर ब्राह्मण पिशाच रूपात वेड्यासारखा दऱ्याखोऱ्यात इकडे तिकडे फिरत होता. तुंबराने आपली सर्व शक्ती खर्चून टाकली आणि तेथे त्याला एका झाडाखाली वेलींनी गच्च बांधून टाकले. मग तुंबराने तेथे विदुर ब्राह्मणही तेथे आले आणि विदुर ब्राह्मणानेही तेथे कीर्तन ऐकून सावध झाले. त्यांच्यातील पिशाच वृत्ती नाहीशी झाली. तो शुद्धीवर आला आणि आपल्याला बांधले आहे हे सोडावे असे त्याने तुंबराला विनंती केली. तुंबराने त्याला झाडापासून सोडले. त्याबरोबर विदुर ब्राह्मण पुढे आला आणि त्याने तुंबराचे पाय धरले. आपली स्त्री बहुला हिला समोर त्यांनी पाहिली. गईवरून तो तिला म्हणाला, बहुले, तू खरोखरच धन्य आहेस. माझ्यासारख्या पापी माणसाला केवळ तुझ्यामुळे तुंबराने उद्धार केला आहे. आता मी तुला शरण आलो हाव, असा बोलला. मग तेथेच तुंबराने विदुराला पंचाक्षर मंत्राचा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला सांगितला. विदुर ब्राह्मण लगेच त्या मंत्राचा जप करू लागला. त्याबरोबर शिवलोकामधून एक दिव्य विमान आले आणि बहुलेसह दिव्य रूप पावलेला विदुर ब्राह्मण त्या विमानात बसला आणि मग दोघांनी महादेवाला नमस्कार केला. मीठ जसे पाण्यात विरघळून जाते तसे दोघंजण शिवस्वरूपात पूर्णपणे विलीन झाले आणि शिवस्वरूपात एकरूप झाले. गार जशी पाण्यात विरघळते, आकाश निर्माण झाल्यावर किंवा गेलेला आवाज जसा वातावरणात विरून जातो किंवा कापरात जशी ज्योत मिळते, गंगा जशी एकरूप होते, त्याप्रमाणे बहुला आणि विदुर शिवस्वरूपात विलीन झाले होते. अशा प्रकारे या लोकी कित्येक पापातले पापी लोकांपैकी शिवमंत्र घेऊन शिवकथा स्मरण करून कित्येक जीव पाप्याच्या जीवनामधून उद्धारून गेले आहेत. भस्मातून निघालेल्या भस्मासुराच्या शिवमंत्रामुळे कसा उद्धार झाला. आता भस्मासुराची कथा ऐका. आता मी तुम्हाला एक भस्मासुराची कथा ह्याच व्हिडिओच्या माध्यमाने शिवलीलामृताच्या या 12व्या अध्यायातच आहे, तर ती कथा मी तुम्हाला सांगत आहे. ती शांत मन ठेवून ऐकावी. भस्मासुराची कथा ऐकल्याने सर्व पापांचे भस्म होईल. असेच एकदा प्रदोषाच्या दिवशी कैलासनाथ कैलास पर्वतावर बसले होते. आपल्या हातात भस्म घेऊन शंकर स्वतःच्या सर्व अंगाला लावित होते. भस्म लावित असता त्या भस्मात एक खडा सापडला. तो एका हाताने उचलून शंकरांनी जमिनीवर ठेवला. तसे शिवाचे चरित्र अनेक आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले आहे. त्याप्रमाणे त्या खड्यातून एक भला मोठा राक्षस निर्माण झाला. शंकराने त्याचे नाव भस्मासूर असे ठेवले. शंकरासमोर तो हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, देवा, आपण मला निर्माण केली, आता आपण मला सेवक आहे, तेव्हा मलाही आपली काहीतरी सेवा सांगा. तेव्हा शंकर त्याला म्हणाले, हे भस्मासुरा, तू ज्या भस्मातून निर्माण झालास ते भस्म अंगाला लावण्यासाठी रोज मला आणून देत जा. रोज मला नवीन चिताभस्म आणून देत जा. शंकराची आज्ञा होतात भस्मासुराला फार आनंद झाला. सर्व पृथ्वीवर फिरून शिवभक्त कुणी मेला असेल तर त्याचे रोज नवे भस्म तो शंकराला घेऊन येत असे आणि शंकराला अर्पण करीत असे. तसेच परमभक्तांच्या मस्तकाची माळ करून शंकर गळ्यात घालीत असे. नेहमी स्मशानात पूर्ण वैराग्य नांदत असल्याने शंकर स्मशानात वस्ती करणे पसंत करीत असे. सर्वसामान्यपणे स्मशानात असेपर्यंत लोक विरक्त असत. एकदा का घरी आले की पुन्हा पहिल्याप्रमाणे विषय सुखात दंग होते. शरीरातील वास्तव्य करीत असलेली पंचमहाभूते आणि पिंड ब्रह्मांड जाळून त्यापासून जे सात्वमुख उरत असते ते भस्म शंकरांना अतिशय आवडत असे. माणसांचे षडविकार नाशवंत आहे, पण कुठल्याही प्रकारचा विकार रहित असा शिव परब्रह्म हा अत्यंत निश्चित शाश्वत आहे, चिरकाल टिकणारा आहे, त्रिकालातील व्यापून राहिलेला आहे. यश, पैसा, कीर्ती, ज्ञान, औदार्य, वैराग्य सर्व एका ठिकाणी नांदत नाही, परंतु शंकराच्या ठिकाणी मात्र सर्व काही एका ठिकाणी नांदतं.
महाकाली, महालक्ष्मी, सरस्वती ह्या 3 देवी आहेत. तसेच श्री गणेशाय नमः, ओम सरस्वतीये नमः, महालक्ष्मीये नमः. हे तिघी देवता एका ठिकाणी कधीच नांदत नाही. जिथे काही खूप पैसा आहे तिथे बुद्धी नाही, जिथे खूप बुद्धी आहे तेथे पैसा नाही. जिथे गणपती बाप्पाची बुद्धी आहे तर महालक्ष्मी आणि महासरस्वतीचा आशीर्वाद नाही. म्हणजे एका ठिकाणी एका घरामध्ये हे तिघी वस्तू कधीच नांदत नाही असे स्वतः शंकराने सांगितलेले आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीये नमः, महालक्ष्मीये नमः. म्हणून आपण दिवाळीच्या दिवशी ह्या तिघांची पूजा करतो. कारण की तिघी गोष्टी ज्या घरात राहतात तेथे तिघांचा आशीर्वाद राहतो. म्हणजे पैसा पण राहतो, बुद्धी पण राहते, ज्ञान बी राहतं आणि लक्ष्मी सरस्वती पण विराजमान राहते. पण हे तिघी गोष्टी फक्त शंकर लोकामध्ये विराजमान आहेत. ह्या तिघी गोष्टी या मृत्यू लोकामध्ये कोणाच जवळ नाही. खूप पैसा आहे तर बुद्धी नाही, खूप बुद्धी आहे तर पैसा नाही. म्हणून शंकराच्या लोकामध्ये, शंकराच्या ठिकाणी मात्र ह्या तिघी गोष्टी नांदतात असे स्वतः शिवाने सांगितलेले आहे. म्हणून ह्या त्रिकालातील व्यापून राहिलेला यश, पैसा, कीर्ती, ज्ञान, औदार्य, वैराग्य सर्व ठिकाणी नांदतात तर ते फक्त शंकराच्या ठिकाणी एकत्र नांदतात. कर्तृत्व, निवृत्त, भोगृत्व, विभुत्व, शाश्वतत्व, सर्वज्ञ 6 चिन्हांनी युक्त असलेले भगवान शंकर म्हणजे परिपूर्ण ब्रह्मानंद होय. अशा शंकरांनी स्वतः भस्मासूर निर्माण करून त्याला भस्म आणायला पाठवले. म्हणजे आपल्या भस्म आणण्याचे काम करता करता भस्मासूर अगदी गर्वाने उन्मत्त झाला होता. त्याच्या मनात अतिशय आसुरी विचार येऊ लागले. गायी, ब्राह्मण यांना मारून टाकणे, त्यांच्या मनातून दूर त्यांना वाट सोडणं, लुटून टाकणे आणि राक्षसाचे राज्य निर्माण करावे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी राक्षसांच्या मदतीने आपण जिंकून घ्यावे आणि त्याचा संपूर्ण नाश करावा. अशा तऱ्हेने त्रिभुवन जिंकून इंद्राच्या ऐवजी त्रिभुवनावर स्वतः राज्य करावे असे त्यासाठी त्याने शंकराला फसवले पाहिजे असा भस्मासूर विचार करत होता. असा कपटी विचार आपल्या मनात ठेवून भस्मासूर एके दिवशी शंकरापाशी गेला आणि म्हणाला, भोलानाथ, आज मी सर्व पृथ्वी हिंडलो, सारी गाव हिंडलो, सारं रान हिंडलो, रान, जंगल, समशान दुधाडली, अगदी पृथ्वीचा कानाकोपरा पालथा केला, पण मला शुद्ध भस्म कोठेही मिळाली नाही. आतापर्यंतचा नेम आहे की तू मला रोज नवीन चिताभस्म आणून द्यावी. तेव्हा माझ्या या नेमात खंड पडू नये यासाठी पार्वतीनाथा, आपण मला मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म होईल असा मला वर द्यावा. कपटी भस्मासुराने नाटकी नम्रपणे शंकराला लोटांगण घातले. निष्कपटी भोळा शंकर त्याच्या नाटकाला फसला. लगेच त्याला वर द्यायला सिद्ध झाला. भोळा महादेव हा खूप भोळा आहे, भोळ्या भक्तीने लवकर प्रसन्न होतो. तशा या भस्मासुराला हा वर देऊन दिला की तो कोणाच्या बी डोक्यावर हात ठेवील तर त्याचा भस्म होईल. मग त्याला भोळ्या साम सदाशिवासमोर हा नाटक करू लागला आणि मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याचा भस्म व्हायला पाहिजे असा मला आशीर्वाद द्या. मग पार्वती मातेने अत्यंत त्वरेने शंकराचा हात धरला आणि म्हटले, देवा, जर तुम्ही याला वर दिलात तर हा राक्षस पृथ्वीवरील सर्व भस्म करेल आणि आधीच बोमा मारायची हाऊस या फाल्गुन मासात आली असेल असं होईल. म्हणून वाटचरी करणाऱ्यास राजाने निरोप देऊन पाठवावा किंवा एखाद्या कामांध पुरुषास स्त्री राज्यात मुख्य म्हणून नेमावे. दारू पिणाऱ्या व्यक्तीला अख्खे सिद्धीचे वन दाखवावे. तसा हा वर जर तुम्ही याला भस्मासुराला कोणाच्या बी डोक्यावर हात ठेवून भस्म करायचा दिला म्हणजे हा अख्खा नाच धिंगधिंगाणा करेल. म्हणून तुम्ही याला वर देऊ नका असे पार्वती माताने शंकराला वरजले. एखाद्या भूतबाधा झालेल्या माणसाला जहाल विंचू चावला की जो जसा थैथयाट नाचतो तसा हा भस्मासूर सगळीकडे नंगा नाच करेल असे पार्वती माताने शंकराला सांगितले. तेव्हा तुम्ही याला काही हा वर देऊ नका. कार्तिक स्वामी, गणपती, वीरभद्र, नंदिकेश्वर सर्वांनी शंकरांना हेच सांगितले की भस्मासुराला तुम्ही हा वर देऊ नका. पण शंकरांना हे पटले नाही. सर्वांचे म्हणणे डावलून भस्मासुराला त्याने वर दिलेला देऊन दिला. जो कोणाच्या बी डोक्यावर हात ठेवेल त्याचा भस्म होईल असा भस्मासुराला वर दिला. वर मिळताच भस्मासूर आनंदाने अतिशय नाचू लागला. त्याचा झालेला आनंद अख्ख्या त्रिभुवनात मायेना. लगेच तो मृत्यूलोकात गेला आणि संत, गायी, भक्त, ब्राह्मण शोधून शोधून काढून त्यांचे भस्म करू लागला. सर्व अतिशय तपस्वी विद्वान अशा ऋषीचे त्याने गायन सुरू केले. सगळीकडे अनर्थ माजला. विद्वान ब्राह्मण आपल्या सर्व कुटुंबासह भीतीने गुहातून लपून बसले. बैरी, ससाना, पक्षी ज्याप्रमाणे आकाशातून झेप घेऊन आपल्या भक्ष्य अचूकपणाने पकडतो तसा भस्मासूर सुद्धा आकाशातून झोप घेऊन हवे त्या प्राणाचे प्रातःक्षणी भस्म करत असे. आता भस्मासुरापुढे कोणाचीच काही चालेना. जर एखाद्या नास्तिक माणूस वेडेवाकडे बरडू लागला की पंडितांनी त्याला मुळीच सुद्धा आवरता येत नाही असे तो भस्मासुरापुढे आता कुणाचीच काही चालेना. शंकराने मात्र त्या
गोष्टीची सुद्धा दाद फिकर केली नाही, कारण शंकरांना भस्म आणून देताना खोटेपणाने तो अतिशय नम्रपणे बनत असे आणि शंकरांना तो अतिशय मान खाली करून तो भस्म देत असे. नंतर भस्मासुराने आपल्या मनात विचार केला, प्रथम आपल्याला मिळालेल्या वराने इंद्राचे भस्म करावे, विष्णू लोकात जाऊन विष्णूचे भस्म करावे, शेवटी आपल्याला निर्माण करणाऱ्या गंगाधराच्या भोळ्या साम सदाशिवाचे भस्म करावे आणि त्रिभुवनात सुंदर असलेली या भोळ्या साम सदाशिवाची पत्नी पार्वती हिरावून घ्यावी. भस्मासुराच्या मनात असं चालू असताना भस्मासुराच्या या कृत्याने पृथ्वीवर सर्वत्र हाकार माजला. सर्व ऋषी आणि चारी वर्णांचे लोक विष्णूजवळ गराने घेऊन आले. भस्मासुराची सर्व हकीकत त्यांनी विष्णूला सांगितली. ते सर्वजण म्हणाले, हे देवा, शंकराने हे काय केले? शंकराने त्यांचे कष्ट कमी करण्यासाठी त्यांचा नेम चुकू नये म्हणून वर देऊन बसला, पण त्यांनी आता आम्हा सर्वांनी जगणे अशक्य केले. आपण पृथ्वीचे प्रतिपालक आहात, आम्ही आता सारे तुमच्या शरण आलो हो. विष्णूला सर्वजण शरण आले. मग त्या सर्वांना घेऊन नारायण शंकरापाशी आला. भस्मासुराने त्रैलोक्याला कसे गांधले याची सविस्तर माहिती दिली. त्याच्या संकटातून आता तुम्हीच आम्हाला काढा असे विनवणी केली. पण भस्मासूर कोठे आणि कसा येईल आणि कोणाच्या डोक्यावर हात ठेवेल हे सांगता येत नाही. शंकरा, मला तुमचा प्रांतही अजिबात सुरक्षित दिसत नाही आहे असे पार्वती मातेने सांगितले. आणि मग पार्वती माताला सुद्धा सांभाळा, विष्णूने अगदी स्पष्टपणे सांगितले. एकंदरीत तुमच्या सर्व हकीकतावरून भस्मासुराचे मरण आता जवळ आले आहे असे मला दिसत आहे. आता तुम्ही निश्चिंतपणे आपापल्या घरी जा. आणि त्यांना शंकर म्हणाले. तेवढ्यातच भस्मासूर नेहमीच्या नाटकीप्रमाणे तेथे आला. आपले घराणे घेऊन आलेल्या जांभवाकडे आपली क्रूर दृष्टी फेकली. जे जे आले आहेत त्यांची उद्या भस्म करायचे असे भस्मासुराने ठरवले. मनाशी निश्चय करा. भस्मासुराला पाहताच रागावलेले शंकर म्हणाले, ए राक्षसा, तुझ्या भल्यासाठी मी तुला वर दिला, तू त्याचा गैरफायदा घेतलास. तुला मी वर दिला आणि तू पृथ्वीचा सहार केलास. तुला लाज वाटते का? तर तू पक्का दगाबाज निघाला. त्याबरोबर भस्मासुराने रागाने म्हणाला, वर देण्यापूर्वी तू विचार करायला हवा होता. मला मिळालेल्या शक्तीचा मी उपयोग घेऊ का नाही घेऊ काय हे मला माझ्यावर आहे. मग तुला म्हाताऱ्याला इतकी सुंदर बायको हवी कशाला? मला देऊन टाक. मुकाट्याने भस्मासुराने शंकराला म्हटले की तुला एवढी सुंदर बायको कशाला हवी? मला दे ती आता. मी आता तुझ्या मस्तकावर हात ठेवतो आणि तुझी ही सुंदर बायको मी घेतो असे म्हणाले. भवानी उठून घरात निघून गेली. तिच्याकडे काम दृष्टीने बघत असुर म्हणाला, अशी जाऊन जाऊन कुठे लपणार आहे? शिवाच्या आधी भस्म करेन आणि तुला पळवून नेईन. शंकराच्या मस्तकावर हात ठेवण्यासाठी तो असुर पुढे आला. त्याबरोबर तेथे जमा झालेले ऋषी मुनी सर्व सेरावेरा पळू लागले आणि उमानाथांनी त्याच्यापासून वाचण्यासाठी पळायला सुरुवात केली. अरे जोगाड्या, थांब, पडतोस कुठे? आता मी तुझे भस्म करून अंगाला राख फासतो असे म्हणत भस्मासूर शंकराच्या मागे मागे धावू लागले. खरोखर वेदशास्त्रांना ज्याच्या पार कधी लागला नाही, त्या मायेचे चक्र चालवणाऱ्या शंकरांना त्याने निर्माण केलेला भस्मासूर धरू पाहत होता का? पळता पळता एकदम शंकरांना आपले पकडले असे वाटत तेवढ्यात तो दूर गेलेले दिसत असा भस्मासूर कोटी वर्ष शंकराच्या मागे धावत राहिला. सर्वेश्वर शंकर त्याच्या हातात अजिबात लागत नव्हते. सर्व विद्या एकत्रित घोखली झाली तरी मदनाला जाणणाऱ्या शंकरांना पकडता येणे शक्य नव्हते. तरी पण भस्मासुराला मात्र याची जाणीव नव्हती. तो आपल्याला मिळालेला वर म्हणजे एक दिव्य शक्ती असे समजत होता. त्यामुळे तो स्वतःला अजिंक्य समजून गर्वाने अगदी धुंद झाला होता. त्याला सारासार विवेच राहिला नव्हता. पण जे प्रेमळ भक्त आहे त्यांच्याकडे मात्र आपोआप शंकर ओढले जातात. जो शंकराची नित्यनेमाने पूजा अर्चना करतो, शंकर त्यांच्या अगदी हृदयातच राहतात. उमेसह त्या भक्तांच्या घरी अगदी आनंदात राहतात. तप, बल, विद्या आणि धन यांच्या जोरावर त्रिभुवनाचे नियंत्रण आपल्या शंकरांना धरून ठेवू पाहणारे मूर्ख ठरतात. अशा गर्वाने जे अंध होतात, जे जन्म मरण्याचे फेरे सतत पुन्हा पुन्हा घालीत असतात, अशा रीतीने अहंकाराने उन्मत्त झालेल्या भस्मासुराला शंकर कधीही सापडणे शक्य नव्हते. इकडे भवानीने सर्वावरील संकट निवारण्यासाठी आपल्या बंधूंची श्री विष्णूंची प्रार्थना आरंभली. हे कमलनयना, कमलेचे प्रियकरा, जगाला वंद असणाऱ्या जनार्दना, जगरक्षका, चक्रधरा, भय हरणाऱ्या शेषशाही भगवाना, हे विष्णू, तू विष्णव्यापका, हे जनार्दना, तू आता प्रकट हो. विष्णूने जेव्हा साक्षात भवानीची प्रार्थना ऐकली त्याबरोबर सुंदर मोहिनीचे रूप घेऊन विष्णू भस्मासूर राक्षसाला आडवे झाले. वडाच्या झाडाचे रूप घेऊन शंकर उभे राहिले. अत्यंत सुंदर आणि लावण्यवती यौवनाने बहारलेल्या मोहिनीला पाहताच भस्मासूर अगदी वेडा झाला. मोहिनीचे स्वरूप बघायला आकाशात सर्व देवांची दाटी झाली. अष्टनायिकांचे सौंदर्य अत्यंत मोहक असलेल्या त्या मोहिनीच्या पायाच्या अंगठ्यावर ओवाळून टाकावी इतकी सुंदर होती. तिचे नित्य पाहून तन्मय झालेला भस्मासूर कामांधपणाने तिला म्हणाला, हे स्त्रिये, तुझ्याकडे लक्ष्मी आणि पार्वती अगदी ओवाळून टाकावीत. हे सुंदर तुझे मुखकमल बघून माझे प्राण कासावीत होत आहे. तुझ्या अति तीक्ष्ण अशा यौवनेच्या नयनबाणांनी माझा मनाचा हरिण झालाय, मी जखमी झालाय.
तो पहा तुझ्या पावलाचा मागावा घेत घेत वसंत ऋतू, चल मला माळ घाल असे भस्मासुराने विष्णू भगवानांना मोहिनी रूप घेतलेले होते. वडाच्या झाडाखाली उभे होते आणि त्या वडाच्या झाडाजवळ होते. मी जन्मभर तुझा दास राहीन असे त्या भस्मासुराने वडाच्या झाडाखाली सांगितले. होय मोहिनी, मी पार्वती ती काय, लक्ष्मी काय तुझ्यासमोर तुच्छ आहे. तुझ्या या गोड बोलण्याने मला प्रसन्नता आली आहे. चल चल मोहिनी, माझ्याबरोबर विवाह कर, मी तुझा दास होईल असे त्या भस्मासुराने विष्णूला सांगितले. त्यावेळेस मायावी वेशधारी विष्णू हसून भस्मासुराला म्हणाले, समोर जो मोठा वृक्ष दिसत आहे ना, ते आमचे कुळाचे आराध्य दैवत लपलेले आहे. लग्नाआधी माझ्या पतीसह मी त्याच्याशी त्या वृक्षासमोर नित्य गायन करील आणि पतीला त्या वृक्षाखाली माळ घालीन असा मी नवस केला होता. कारण कित्येक दिवस माझे हे मुसुमदार तारुण्य अगदी वाया चालले होते. मनजोगा कोणी पतीच मला मिळाला नव्हता ज्याला मी वरायचे. माझ्या सौंदर्याला घाबरून मला सर्व नाकारायचे. लोचटपणाने स्वीकार करणाऱ्या मीच नाकारायची. पण आज तुझ्या रूपाने माझे मनोरथ पूर्ण झाले आहे. आधी मला बोललेला नवस फेडायला हवा. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण तू आधी माझ्याबरोबर नित्य कर. मी जिथे हात ठेवेन तसा तू हात ठेवला पाहिजे, तसा हावभाव तू दाखवला पाहिजे. हीच तुझी परीक्षा आहे असे विष्णूने मोहिनी रूप घेतलेल्या विष्णूने भस्मासुराला सांगितले. आता तुझी कसोटी आहे. ही कसोटीत जर तू पास झाले, उत्तीर्ण झाले तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार होईल. तुला ते जर सहज शक्य आहे तर जर यात काही चुकी झाली मात्र तर माझे दैवत फार कडक आहेत. कोणी तुर कोपले तर ब्रह्मांड सुद्धा जाळून टाकतील असे आहे असे विष्णूने मोहिनीचे रूप घेतलेले विष्णू भगवानांनी भस्मासुराला सांगितले. मग अत्यंत सौंदर्यशालिनी मोहिनीवर मोहित झालेल्या भस्मासुराने तिच्या प्राप्तीच्या आशेने तिच्या साऱ्या अटी मान्य केल्या. त्याला बोलावून त्या वटवृक्षासमोर म्हणजेच वडाच्या वृक्षाजवळ गेले आणि वटवृक्षासमोर आले आणि शंकरासमोर घेऊन आले. वटवृक्षाला नम्रपणे वंदन करून मोहिनीने नृत्याला सुरुवात केली. ती गाणे स्वतःच म्हणू लागली. नृत्य आणि गायनातील कौशल्य पाहून अप्सरा, गंधर्व, किन्नर सर्व अगदी तटस्थ झाले होते. सर्व देव त्यावेळी भुंग्यांचे रूप घेऊन गुंजराव करीत होते. तिच्या भोवती पिंगा घालत होते. तिचा अतिशय गोड आवाज ऐकून शेषशाही डोक्यावरचे पृथ्वीचे ओझे सोडून वर येण्यासाठी अत्यंत आतुर झाले होते. मोहिनी जेथे जेथे हात ठेवत होती तेथे तेथे भस्मासूर हात ठेवत होता. तिच्या नित्याच्या प्रत्येक मृदूप्रमाणे हावभाव करीत होता. मोहिनी प्राप्त झाल्यास आनंदात बेमान होऊन तल्लीन होऊन तो नाचत होता. घायल नजरेने मोहिनीकडे पाहत तसे हातवारे करीत होता. नाचत होता. नाचत नाचत शेवटी मोहिनीने आपले हात आपल्या मस्तकावर ठेवले. भस्मासुरानेही तसेच केले आणि जागच्या जागी भस्म झाला. मग त्या क्षणी मोहिनीचे रूप टाकून विष्णू पुन्हा चतुर्भुज रूपात प्रकट झाले. ते वटवृक्षाच्या झाडाखाली तिथे विष्णू रूप प्रकट झाले. जो कोणी ही वटवृक्षाची कथा ऐकतो, मोहिनीची कथा ऐकतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि अखंड सौभाग्याची त्याला प्राप्ती होते. तर त्या वटवृक्षाखाली विष्णू भगवानांनी मोहिनी रूप प्रकट केले आणि दोघंही शंकर पुन्हा मूळ रूपात तेथे प्रकट झाले. तर वडाच्या वृक्षाखाली शंकर आणि विष्णू तेथेच वास्तव्य करत राहतात. तेथे हरहरांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली आणि दोघांनी एकमेकांना भेट घेतली. देवांनी वरून दोघांच्या पुष्पवर्षाव केला, कारण भस्मासुराच्या नाशाने त्रैलोक्यावरचे सर्व संकट टळले होते. मोहिनीचे सुंदर रूप पाहता शंकर सुद्धा संयम विसरले होते. त्यामुळे शंकराचे वीर्य खलन झाले. पृथ्वीवर पडता पडता त्याचे 8 भाग झाले. अष्टभैरव बनले. अतिसिंगार, रुरु, चंड, क्रोध, उन्मत्त, कपाल, भीषण, सहार अशी 8 रूप पडली. अष्टभैरव म्हणून पडले आणि ते शिवाचेच अंश रूप आहेत. भस्मासूर मेल्याची बातमी कळता त्रिभुवनात अतिशय आनंद पसरला. शंकर आणि विष्णू यांच्या हातात हात घालून अतिशय आनंदाने कैलास पर्वतावर आले. अंबिकेने दोघांची पूजा केली. खरोखर दोघांची लीला अगाध आहे. त्या दोघांची पूजा केल्याने जगदंबेला फार आनंद झाला. जो कोणी वटवृक्षाची पूजा करतो त्यांना शिव आणि हरहरीचा आशीर्वाद मिळतो. अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. धनधान्याची प्राप्ती होते. जे जिथे जातील तिथे त्यांची प्रगती होते. जो कोणी ही कथा ऐकेल, कोणाला सांगेल, त्यांचे मुखाचे दर्शन पण कोणी घरातल्या व्यक्तींनी केले तरी त्याचे पापे निष्ठे दर्शनाने दूर होतील. एवढ्या या विष्णू मोहिनीच्या कथेमध्ये एवढा पावर आहे आणि खूप अत्यंत प्रभावी हा अध्याय आहे. म्हणून श्रोत्यांनी हा कथा नेहमी सर्वांनी ऐकावी. श्रोत्यावर पुढील कथा तर अमृताहून सुद्धा सुंदर आहे. शिव पार्वतीचा विवाह आणि कार्तिक स्वामीचा जन्म पुढील कथेत सांगितला आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे ती कथा नीट लक्ष देऊन ऐकावी. आता तुम्ही जी ही कथा ऐकली तर तुम्हाला कोणत्या पुण्यफळाची प्राप्ती झाली. या अध्यायात कैलास आणि वैकुंठ दोन्हीही एक झाले आहेत. म्हणून हा अध्याय ऐकणाऱ्याला कैलास पर्वताला एक फेरी
मारण्याची प्राप्ती झाली, वैकुंठ लोकाची प्राप्ती झाली, चारी धाम यात्रा केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती झाली, त्रिवेणी संगमात स्नान केल्याची प्राप्ती झाली, 1000 गाई ब्राह्मणाला दान केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती झाली आणि सिंहस्थ पर्व काळामध्ये तुम्ही जे जे स्नान केले त्या पुण्यफळाची प्राप्ती हे अध्याय फक्त ऐकल्याने होईल. अशा हा ग्रंथरूपी गौतमी नदीत भाविक जण अखंड बुडी मारून हा अध्याय ऐकणाऱ्याला सर्व काही पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि प्राप्त होणाऱ्या पुण्यांना शिवलोकाची प्राप्ती होईल. ही शिवलीला आपणास कथन करताना श्रीधर स्वामी ब्रह्मानंद सांगत आहे. तर मित्रांनो, अशी ही भस्मासुराची कथा, विदुर ब्राह्मणाची कथा होती. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक लाईक आणि कमेंट्स जय श्री महाकाल नक्की करा. चॅनलला लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा. जय श्री महाकाल.